पण कोणाच्या पोटावर मारू नका. निघ निघ चल. मोहिनी प्रिन्स, भद्रावहिनी, प्रिन्स. हा शिव आहे ना? वर्ण नाही येणार. लपूया. कुठे कुठे? शिवा, ते मोहिनीला काहीतरी झालंय, ती बेशुद्ध पडली वाटतं. मोहिनी बेशुद्ध झाली? हा. काय बेशुद्ध कशी काय? काय झालं ते काय आपल्याला माहित नाही. आपण तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती काय उठतच नाही. अरे हा, हे शोधत होतो आपण. पाणी तोंडावर पाणी मारतो आणि उठवतो. पाणी घेऊन गेला तो. मोहिनी पाणी पिठाची बाहुली. शिवा 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 पाणी. अरे पाणी. मोहिनी थांब ना शिवा, तू कशाला मेहनत येतेस? मी बघते ना. तुम्ही काय बघणार? आपण हिला उठून उठून टाकलो, ही काय उठतच नाही. आपल्याला वाटतं बेशुद्ध पडले, पाणी मारूनच उठेल ती. शिवा नको, पाणी नको शिंपडू. मी आवाज देते ना, माझ्या आवाजाने उठेल ती. तुमच्या आवाजात काय जादू आहे उठायला? काय पण बोलणार? पाणी मारल्याशिवाय उठणार नाही ती. थांबा. ए तिच्या आईला जास्त कळतं ना. आई आहे ना ती, तिला जास्त कळतं. तिला काय करायचं करू दे ना. ए आई बघ 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 भद्रक बघ. ए बाळा, ए बाळा, ए पिला, ए माझ्या पिला. मोहिनी उठ ना बाळा. उठ मोहिनी. ए मोहिनी उठ ना. ए मोहिनी. बघ बघ, माझा आवाज ऐकून उठली की नाही बघ. अरे शुद्धीवर आली, शुद्धीवर. उठ 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 उठ. मोहिनी उठली. जाग आली. मोहिनी उठली. उठ 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 मोहिनी उठ. उठ उठ. काय झालं तुला? अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग? तू अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग? ये वर बस. ये सावकाश सावकाश. आरामात. अशी कशी चक्कर येऊन पडलीस ग? पण मी काय म्हणतो, हो मी लगेच ना डॉक्टरांना. नको डॉक्टर नको. कुठे डॉक्टर? मला आता बरं वाटतंय. आय थिंक मला असं वाटतं की माझं बीपी लो झालं असेल म्हणून चक्कर आली असेल. आता बरं वाटतंय मला. बरं एक काम कर, त्यात थोडं पाणी पी, जरा आराम कर आणि पाणी पी. पाणी नाही, पाणी पाणी नकोय मला. अरे नको काय, बेशुद्ध पडली होती. जरा पाणी पी ना, बरं वाटेल. तर नकोय मला पाणी. थोड्या तर पी. अरे ती जर नाही. अरे शिवा असं काही जबरदस्ती. तिला नकोय पाणी, ती तिला हवं असेल तेव्हा पिणार ती पाणी. तू एक काम कर, तू जे काही काम करायला आता आला होतास ते उद्या कर. आणि तसंही आता मोहिनीला आरामाची खूप गरज आहे. मी तिला छान झोपवते. तू नको काळजी करूस. हा येतो आता शिवा, मी घेईन तिची काळजी. ठीक आहे, आराम कर आणि नंतर पाणी पी. अरे पिणार ती पाणी. ती नाही पिणार तर मी जबरदस्ती तिला मी पाणी देईन. हा पाणी पिणार ती. तू जा. ए जा ना. हो पेल 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 ती पाणी पेल. पुन्हा फसला माझा डाव. तुझं काय रे? शिवा एवढा का चिडून बोलला असेल माझ्याशी? हल्ली त्याचं वागणं जरा वेगळंच वाटायला लागलंय. आणि मोहिनीने एवढ्या रात्री का बोलवलं असेल त्याला बंगल्यावर? एवढं काय महत्वाचं काम होतं तिचं?
शक्ती, काय झालं? झोपली नाहीस? काय ग? काय झालं? शक्ती जागीच आहे बघा. शक्ती, काय झालं? मला आत्ता आमच्या बंगल्यावर जावं लागेल. शक्ती, काय करतेस तू? अयो, तुला पाय जमिनीवर ठेवता येत नाहीये. या अवस्थेत मी तुला अजिबात कुठे जाऊ देणार नाहीये बघ. शक्ती, आता वाजलेत किती? या वेळेला तू बंगल्यावर जातेस? शिवा बंगल्यावर गेलाय, मला त्याला भेटायचंय, मला जावं लागेल. शिवा बंगल्यावर गेलाय या वेळेला? तिथे सगळं ठीक आहे ना? तेच माहिती नाही अजून, तिथे जाऊन कळेल. पण तुला शिवाला आत्ताच का भेटायचंय? अम्मा हे बघ, आहे कारण मी आता तुला काहीच सांगू शकत नाही, पण मला जावं लागेल, मला जायचंय. हे बघ शक्ती, हट्टपणा करू नकोस. घड्याळात वाजलेत किती बघ. या वेळेला मी तुला घराबाहेर पडू देणार नाही म्हणजे नाही. उद्या भेट शिवाला, मी सकाळी त्याला बोलवून घेतो इथे. आता झोप तू, अहो अप्पा ऐका ना माझं. झोप. अगे, तुला लक्षात आलं का? ह्या पाटलीचं झाकड उघड आहे. याचा अर्थ शिवानी रक्ताची बॉटल पाण्याची बॉटल समजून उघडली. नशीब त्याला काही कळालं नाही, तर कल्याण झालं असतं आपलं. असं कसं होईल? मी शिवाला वश करतच होते, तितक्यात मी फेकले गेले आणि बेशुद्ध पडले. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? तू चक्कर येऊन कशी पडलीस तुझं तुला माहिती. पण नशीब आम्ही वेळेत पोहोचलो. त्यातर त्या शिवानी तुझी पिठाची बाहुली बनवली असती आणि आमची तिरडी बांधली असती. तुझी वायफाय बडबड जरा बंद करशील? शिवाच्या हातात जी रुद्राक्षाची माळ आहे ना, त्याने सगळा गुळ घातलाय. ती काय त्याच्या हातामध्ये? त्याच्यामुळे माझी सगळी एनर्जी गेली. का म्हणजे का? हे बघ, तो शिवा लहानपणापासून महादेवाचा भक्त आहे आणि तेव्हापासून त्याच्या हातात ते रुद्राक्षांची माळ आहे. पण त्याचं काय मध्ये? त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला तुला? काही नाही. मला हे सगळं चेटकोबाला सांगावंच लागणार आहे. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. आणि तसंही माझी सगळी शक्ती